नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातली आताची मोठी बातमी जी आहे तर ती आलेली आहे। जे सर्व आरोपी मकोका आणि खंडणी आणि हत्या प्रकरणामधले आतापर्यंतचे जे सर्व आरोपी आहेत तर त्यांचा एक सर्व आरोपी एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये एकत्र असल्याचं सीसीटीव्ही फुटेज जे आहे तर ते समाज माध्यम म्हणजे सर्व सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेलं आहे आणि एसआयटीच्या हाती जो आहे तर मोठा पुरावा लागलेला आहे। तर संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे बीड जिल्ह्यातील मसजो गावचे सरपंच यांची अपहरण करून जी हत्या करण्यात आली होती तर त्याच्या संदर्भातली माहिती देणारा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुमच्या काही शंका असतील किंवा तुमचे काही सजेशन असतील तर कमेंटमध्ये नक्की नोंदवा। तर बीड जिल्ह्यातील जे आहेत मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून जी हत्या करण्यात आली होती त्याच्यातल्या सर्व आरोपींना जे आहेत खंडणी ते हत्या प्रकरणातले सर्व आरोपी जे आहेत ते आतापर्यंत 8 आरोपी जे आहेत ते अटक आहेत आणि त्याच्यामध्ये वाल्मिक कराड्याचे 9 आरोपी जे आहेत यांना अटक ठेवण्यात आलेला आहे आणि याच्यासोबतच त्यांच्यावर जो आहे तो मकोका लावण्यात आलेला आहे। तर सर्व आरोपी जे आहेत एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये एकत्र असणारा व्हिडिओ जो आहे तर तो आता सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेला आहे। त्याच्यासोबतच एसआयटीने हा म्हणजे सीआयडीने जे आहे तर तो डिजिटल पुरावा जो आहे तर तो आपल्याकडे घेतलेला आहे। तर खंडणी हत्या प्रकरणातील सर्व आरोपी म्हणजे ज्याचे विष्णू चाटेच्या कार्यालयाच्या बाहेर एका दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलेले आहेत आणि त्या तो जो डिजिटल पुरावा आहे तर तो आता पोलिसांकडून जमा करण्यात आलेला आहे। याच परिसरातून खंडणीसाठी आवाधा कंपनीला जो आहे तर तो फोन करण्यात आला होता। 29 नोव्हेंबर 2024 ला आवाधा कंपनीकडे खंडणीची मागणी करण्यात आली होती आणि त्याच दिवसाचा हा सीसीटीव्ही फुटेज जो आहे आता पोलिसांच्या हाती लागलेला आहे। या प्रकरणातला मोठा पुरावा जो आहे आता पोलिसांच्या हाती लागलेला आहे। यात सर्वच आरोपी जसे की जय सुदर्शन घुले आहे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, प्रदीप घुले, बालाजी तांदळे, वाल्मिक कराड हे असे सर्व आरोपी जे आहेत ते एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत। त्याच्यासोबत पोलीस अधिकारी सुद्धा सीसीटीव्ही मध्ये दिसत आहेत। जे PSI पाटील जे आहेत तेही या सीसीटीव्ही फुटेजच्या व्हिडिओमध्ये दिसून आलेले आहेत। वाल्मिक कराडला आधी खंडणीच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली होती म्हणजे 31 डिसेंबर 2024 ला वाल्मिक कराड पुण्याच्या पाषाण भागातला जो पाषाण रोडवरील जो सीआयडी ऑफिसर आहे तर तिथे स्वतः सरेंडर केलं होतं आणि त्यानंतर वाल्मिक कराडला केज न्यायालयात नेण्यात आलं होतं आणि तिथून पोलीस कोठडी आता न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। आता त्याच्यावर मकोका लावण्यात आलेला आहे। परंतु खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक असलेला वाल्मिक कराड जो आहे तर तो आता हत्येच्या गुन्ह्यामध्ये मकोका खाली जो आहे एसआयटीने दावा केला होता न्यायालयामध्ये म्हणजे कोर्टामध्ये की याच्यामध्ये खंडणी ते हत्या हे जे प्रकरण आहे ते एकच आहे आणि आता याचा मोठा पुरावा जो आहे तर एसआयटीच्या हाती म्हणजे सीआयडीच्या हाती लागलेला आहे। तर त्याच्या संदर्भातली ही माहिती आहे। तर खंडणी प्रकरण हे हत्या प्रकरण एकच असल्याचा दावा आता सीआयडीने केलेला आहे, कोर्टात सादर केला होता। 6 डिसेंबरला मसाजो गाव येथील आवाधा कंपनीचं जिथं काम सुरू आहे ना तर तिथं जे वॉचमॅन म्हणून काम करणारे अशोक सोनवणे नावाचा जो मसाजो गावाचा व्यक्ती आहे तर त्याच्यासोबत हनुमान केल्यामुळे संतोष देशमुख या प्रकरणाच्या मध्ये पडले आणि त्यामध्ये जे आता सध्याचे आरोपी आहेत आणि संतोष देशमुख यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि याचाच राग धरून त्यांनी 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर हे जे प्रकरण आहे तर ते राज्यभर नाही तर देशभर हे प्रकरण पसरलं होतं आणि आता त्याच प्रकरणामध्ये जे आहेत खंडणी ते हत्या या प्रकरणामधला जो आरोपी आहे त्याचा मोठा पुरावा आता पोलिसांच्या हाती लागलेला आहे। तर 9 डिसेंबरला ही जी संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे तर त्याच्यामध्ये जे अटक असणारे 8 आरोपी आहेत त्यांच्यावर मकोका लावण्यात आलेला आहे। त्याच्यासोबतच वाल्मिक कराड यांच्यावर जे खंडणीच्या आरोपामध्ये अटक असणारे यांच्यावरही मकोका लावण्यात आला होता आणि आता जे आहे तर ते याच्यातला मोठा पुरावा जो आहे तर तो पोलिसांच्या हाती लागलेला आहे। तर त्याच्या संदर्भातली ही संपूर्ण माहिती आहे। तर ही माहिती जी आहे तर आपण सोशल मीडियाद्वारे जे प्रसिद्ध झालेली माहिती आहे तर मी ती तुमच्यापर्यंत घेऊन आले होते। तर ही संपूर्ण बातमी जी आहे तर ती बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत जे सगळ्यात मोठा पुरावा जो आहे तो पोलिसांच्या म्हणजे एसआयटीच्या हाती लागलेला आहे, सीआयडीच्या हाती लागलेला आहे। त्याच्या संदर्भातले डिजिटल पुरावा
तर त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती होती. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल नक्की सबस्क्राईब करा व मित्रमंडळी फॅमिली मंडळीपर्यंत शेअर करा. तुमचे काही सजेशन असतील तर कमेंटमध्ये नक्की नोंदवा. धन्यवाद.